त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल. आणि विशेष म्हणजे महापौर साहेबांचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असून सुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं, त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी एक अशी आशा बाळगतो की मी जे कार्य परभणीकरांसाठी शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल हे निश्चित विश्वास बाळगतो. आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो. ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील, सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल, तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम एक महिला म्हणून मी सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा. आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे. ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे. आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो, तेही मला सोडवायचं आहे. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही मला सभापती पदावरती बसवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते, सगळेजण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया. एवढंच मी सगळ्यांना सांगते. जय महाराष्ट्र, जय हिंद.